आता मी असं म्हटलं की जगातला प्रत्येक नागरिक काळाच्या 25 वर्ष पुढे गेलेला आहे. तर म्हणजे अडाणीतला अडाणी आणि खेड्यातला जरी मनुष्य असला तरी त्याच्या बाळाला जन्म घातल्यावर तो शाळेत टाकतो आणि श्रद्धा निष्ठा हीच असते की 25 वर्षांनी तो कर्तबगार होईल. तसंच प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनुसार काळाच्या 25 वर्ष पुढे गेलेला आहे. फक्त असं आहे की त्याची विचार मर्यादाच्या क्षमता असणं आणि आपण वाढवलं तर त्या वाढत राहतात. तिथं शिक्षणाचा काही संबंध नाही, फक्त मनाची तयारी पाहिजे. मनाची तयारी ही सर्वोच्च पात्रता. तर या ठिकाणी आज आम्हाला सकाळी सांगितलं की देशामध्ये 150 कॉलेजेस, कृषी कॉलेजेस आता नॅचरोपॅथीकडे डायव्हर्ट होत आहे. दुसरीकडे आत्तापर्यंत जे युरिया, फॉस्फेट, नायट्रेट कृषी कॉलेजमध्ये शिक्षण दिलं जात होतं ते आता हे ब्रह्मास्त्र, जीवास्त्र, जीवामृत, घनजीवामृत, वापसा, आच्छादन याकडे कल वळलेला आहे. आणि तिथं दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी तर इतकी छान माहिती दिली की प्रेझेंटली म्हणजे 10 वर्षापूर्वी एका शेतात समजा 1 पोतं युरिया टाकलं एका एकराला तर समजा 14 क्विंटल धान्य निघत असे. तर आता 1 काय 5 पोते जरी टाकले तर जेमतेम फक्त 6 ते 7 क्विंटल धान्य निघतं. म्हणजे शेती निर्जीव होत आहे आणि म्हणून ती फार तर फार आता 5-6 वर्ष चालणार आणि तिची अधोगती आपण केली तर हाताबाहेर शेती गेली तर अतिशय वाईट होईल. आणि अशा प्रकारची ही चिंतनं निश्चितच आपल्याला दूरदृष्टी द्यायला मदत करतात. याच्या सोबतीला यांनी आहारशास्त्र जोडलं आणि काय म्हणतात अति झाली की माती होतं. आता अलीकडे मोठे मोठे टरबूज, मोठे मोठे ते वांगे सर्व बोगस चालू होतं, पण त्याकडे आता लक्ष वेधलं आणि हे जे सुभाष पाळेकर पद्धतीनं पिकं काढतील त्याची वेगळी मार्केट तयार केली जाईल. त्यांची विश्वासार्हता सर्टिफिकेशन त्यांना देण्यात येईल. अशा रीतीचे एक वेगवेगळे विचार सुरू आहेत. आणि आता थोडक्यात आम्हाला सांगितलं होतं की 3 प्रकारचे अन्न असतात. नैसर्गिक अन्न म्हणजे देवाचं अन्न, माणसाचं अन्न म्हणजे माणसाचं अन्न आणि इंडस्ट्रियल अन्न म्हणजे राक्षसी अन्न. ते 3 शब्द जरी आपल्या लक्षात राहिले तर आपण राक्षसी अन्न सोडू शकू आणि माणसाच्या अन्नाकडे आपण थोडं बॅलन्सिंग केलं की बाबा 50% देवाचं अन्न आणि 50% माणसाचं, तरी आपल्या प्रकृती सुधारता येतील.